हैप्पी एनिवर्सरी। आई को थैंक यू अपना बेटा देने के लिए मेरे को। डायरेक्ट डुबुक। मम्मा पण घाबरती आहे। 6 वर्ष होऊन गेली आम्हाला। मी माझ्या लाईफच्या पहिल्या कॉन्सर्ट मध्ये आज आहे। दॅट टू नन अदर दॅन। गुड मॉर्निंग गाइस। आणि मी एका फॅमिली मॅन सारखं सकाळी काय करणार आहे, जाऊन भाजीपाला आणणार आहे। मम्माला तुझ्या तुझं पण आहे चा। मम्मासाठी मम्माची फेवरेट। हॅपी एनिवर्सरी। माझे गिफ्ट 6 वर्ष कशी होती 6 वर्ष? पक्का श्योर? आई दर एनिवर्सरी राहायला मस्त असतो सोबत नाही? आई को थैंक यू अपना बेटा देने के लिए मेरे को। मेरे को भी थैंक्स बोलने के लिए तेरी मम्मा को थैंक यू। आणि तुला हे ओपन करून दे। तू काय म्हणणार मम्मा पप्पाला? हॅपी हा हा मम्मा काय विचारलं होतं मम्मा? हा पापाने सगळ्यात बेस्ट गिफ्ट काय दिलं मला? पापाने बेस्ट गिफ्ट काय दिलं मम्माला? मोठी होऊन गेली ती, छोटी बेबी होती थैली मध्ये। जब तू पहिली में था तब मैं थैली में था। ओपन चलायला ओपन करून देतो। यू गाइज नो व्हॉट टू डू। कमेंट करा, एनिवर्सरी विश करा, गिफ्ट मध्ये सबस्क्राईब करा। आज खूप काही धमाकेदार होणार आहे, तो ब्लॉग शूट करतो बघा। कोण उठलं एकदम झोपेमधनं? कोणती बेबी उठली एकदम झोपेमधनं? कुठं आलो आपण? स्विमिंग पूल येतोय बेटा, येतोय स्विमिंग पूल येतोय। तिला म्हटलं आपण पोहोचलो, एकदम माझी झोपेत होती फुल, झट्ट करून उठली। कशी उठली चिवनी? चलो बाई चल। एनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी आपण घेऊन गेलो एका मस्त रिसॉर्टला, दाखवतो ओके एव्हरीवन। मगासपासून तुम्ही बघितलं असेल आम्ही आलो पण कुठं आलो ते व्यवस्थित सांगितलं नाही। सो वी आर एट जल स्पर्श रिसॉर्ट अँड स्पा। दिस इज इन मुळशी। पुण्यावर हार्डली आय गेस आम्हाला किती 45 मिनिट्स लागले। तर आता तुम्हाला रूम दाखवतो। मी तर बघून घेतली, पण मला तू कधी बघितली? मी मगाशीच बघून घेतली, पण मला आधी मला तर खूप आवडली। मला डक्स पण बघितले, मला स्नोई आणि पिऊची रिॲक्शन बघायची। सो तो आता पिऊ आणि स्नोई तुम्हाला रूम टूर देणार आहे। जल स्पर्श रिसॉर्ट आपला जकूझी रूम आहे। काय जकूझी रूम नावावर समजलं असेल तुम्हाला। सो ओव्हर टू यू मॅम। स्नो थांब बेटा, आपण इकडं बघ, इकडं काय दिसतं बघ। हा छोटा पूल आहे स्नोई साठी। आणि इकडं बघितले की तिकडं पेंग्विन्स म्हणते। सो हॅपी एनिव्हर्सरी मॅडम। व्हेरी नाईस, मस्त आहे ना? वरती पण बेड आहे बघा, इथं वरती पण एक एक्स्ट्रा रूम म्हणा, बेड म्हणा, ते पण आहे। सो इथं छोट्या मुलांना इथं मजा येते। मम्मा येशील का? स्नो कशा आहे? मज्जा आली? इथे छोटूच्या विंडो आहे, विंडो बंद आहे बेटा। अरे बाबा मम्मा पण येऊन गेले शिवानी। जकुसी मधनं मस्त आंघोळ करून आम्ही बाहेर आलो आहेत। पण काय झालं शोनी, एक फन्नी किस्सा। काय झाला फन्नी किस्सा? काय झालं? रडते का बरं तू? सांग काय झालं? काय झालं सांग ना बेटा। गाईजला सांग काय झालं? कुठं लागलं? इथं ट्रान्सपरंट ग्लास आहे, तिला वाटलं इकडनं डायरेक्ट बाहेर जात आहे, ती तिकडनं कशी आली बेटा? डायरेक्ट डुबुक
आता आमचा चहा नाश्ता येतोय. चहा नाश्ता करून आपण जाणार आहेत ऍक्टिव्हिटी करायला. ऍक्टिव्हिटी काय आहे शोनी? 5 वाजून 10 मिनिटं झाली. ऍक्टिव्हिटी काय आहे? बोटिंगला जायचं आपल्याला. बघू देस ना कुठं लागलं आलो की बाप मग जोरात लागलं. दरवाजा ओपन ठेवायचा. तू विचारायचं बेटा पापाला मम्माला आता. ओके ठीक आहे. हे बघा बाय हे बघा गाईस कशा लागलो तो शोनी. इकडनं कशी गेली तू? हळू हळू खरं नाही जायचं. अशी अशी अशी. चल आता इकडनं ये. दरवाजाकडनं ये. कुठे दरवाजा? इकडे आहे. तिकडनं जाशील का? नाही. बघ तुझे फ्रेंड्स येऊन गेले बघ तिथं परत बसले बघते. ए बोटिंगला आलो स्नोई. कुठं आलो बेबी? बोटिंगला. हॅलो गाईज. घाबरतीये गाईज. आम्ही आता आलोय मम्मा पण घाबरतीये. केटल फार्मला आलो आम्ही. त्यांच्या इथे गाई म्हशी सुद्धा आहेत. मस्त बघा मागे दिसत मस्त कलरफुल गाईज. गाईज गाईज बघा गाईज. गाईजला म्हणा गाईज बघा. किती साऱ्या म्हशी आहेत. हा गाईज आमच्या शोनीला खूप घाबरली. गाईज काय होते गाईज तुला? तूच मूव होते इकडनं तिकडं. तिला खाजू खाजू होते काय माहित. चलो 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 बॅक टू पवेलियन. झाड स्पा वंडरफुल स्पा. मस्त एकदम बॉडी रिलॅक्स होऊन गेली. इथं आले तर आय डेफिनेटली रिकमेंड की हे पण नक्की ट्राय करा. फुल रिलॅक्स. बायको इथे स्नोई जस्ट आता झोपली आहे आणि आम्ही आमच्या जेवणाची वाट बघतोय. आणि आपण इथं बाहेर जेवण करणार आहे. असं इथं बाहेर सेटअपला. त्याच्यासाठी स्नोईला आधी गुड फोन दिला. आज दुपारी ती बिलकुल झोपली. खूप मस्ती केली तिने. तिची झोपली. हा ती स्वतःहूनच सांगत होती पहिल्यांदा असं ती भूकी लागली. तिला खाऊ घालून दिलं मम्माने फर्स्ट क्लास. आणि तोपर्यंत ती मस्त आता झोपून पण गेली. कसं वाटतंय? सो फार सो गुड. बढिया मस्त प्रॉपर्टी एकदम. हे बघा समोरच नदी आहे. आता तर काही दिसणार नाही बट इट्स व्हेरी गुड. मजा येते. वातावरण एकदम प्लेझंट आहे. येस एकदम सुदिंग आहे. खूप जास्त थंडही नाही खूप गरमी नाही. एकदम व्ह्यू वगैरे ते सगळं भारीच आहे. सो डेफिनेटली रूम सर्व्हिस फास्ट सुपर फास्ट. जेवण आता आपल्या रूम मध्ये येणार. आपल्याला तिकडे जायची गरज नाही. सो फॅमिली सोबत जर तुम्ही प्लॅन करताय सो डेफिनेटली सगळ्या डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये जल स्पर्श रिसॉर्ट आणि मुळशीलाच फॅमिली सगळ्यांसाठी चांगलं आहे. डेफिनेटली चेक करा डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स. आता आम्ही जेवण संपवतो आणि झोपतो कारण की उद्या सकाळी लवकर उठून बरेचसे काम उरकायची घरी परत पण जायचंय. बट आजचा दिवस मला हिच्या सोबत फक्त या पर्सनला द्यायचं होतं बायकोला. म्हटलं ती म्हणे नाही म्हणे नको जाऊ दे खूप ऍक्टिव्ह होऊन जाईल. मी म्हटलं होऊ दे पण आजचा दिवस ती काय बोलली माहिती का की आज नको जायला आपण ना नंतर कधीतरी प्लॅन करून घेऊ. अरे म्हटलं आजच्या दिवसाला इम्पॉर्टन्स आहे. नंतर ते कधी आपण कुठेही जाऊ शकतो. आज अब्बी या क्षणालाच 6 वर्ष होऊन गेली आम्हाला. यावेळेस आता आम्ही बसमध्ये होतो परत जात होतो सुरतला पुणे. कशी होती फिलिंग? येस. चलो भाई चलो जेवण आलं की मग बसू जेवणाला. मेरे दिल पर लोगों की लहरों से बातों से. गुड मॉर्निंग एव्हरीवन विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू. आमचं ब्युटिफुल बाळ पण उठून गेलंय. स्नोने उठता उठता कॉमेडी चालू करून दिली. स्नो काय बेटा हे काय दर्जावा आहे ते? तुझे डक फ्रेंड्स आले होते ना. हे बघा आपली रूम एवढी ओस आहे धुकं आहे की समोरचा डोंगर सुद्धा दिसत नाही. आणि काल इथं तुम्हाला दिसत असेल ना इथं ते लाकूड होतं पाण्यामध्ये. पाण्याची पातळी वाढली आहे ते पण बुडून गेले. हा डकी हा ग मॉर्निंग झाली ना त्यांना पॉटी आली शोनी म्हणून गेले ते. हे बघा सुंदरी आली. एक सुंदरी कवर झाली दुसरी सुंदरी आली. ग्लो बघताय का ग्लो 6 वर्ष आनंदी राहण्याचा ग्लो आहे हा. सो मामा हाऊ वाज युअर एनिव्हर्सरी?
मजा आली एकदम कडाक्याची थंडी होती रात्री. हा पंखा आमचा ऑलमोस्ट 1 वरच सुरू आहे. एसी बीसी सगळं बंद. आता इथं थंड आहे, खूप थंड आहे. येस वर्थ इट होतं. एकदम छान जागा आहे, नक्की एकदा विजिट करा. मस्त. पण आता आम्ही निघतोय पटकन कारण की भरपूरशी काम आहेत. राहायचंय तिला इकडच राहायचंय. पण सुनो आपल्याला अर्जुन दादा सोबत एक प्लॅन आहे ना आपला सिक्रेट, माहिती ना तुला. पण आय एम व्हेरी एक्साइटेड फॉर टुडे इव्हनिंग. सो बोलू देते का? तो वेगळंच चालू आहे. सॉरी तू पण बोल मामा थांबा. सॉरी बोल बेटा बोल. तू काय सांगत होते? काय सिक्रेट आहे? माझ्याकडे पण सिक्रेट आहे. ते डग सोडून गेले होते, ते डग आले होते ना ते उडून गेले. मग अच्छा उडून गेले. तर आमची टर्न, माझी टर्न फायनली आली आहे सिक्रेट सांगायची. आणि ते सिक्रेट आहे की मी माझ्या लाईफच्या पहिल्या कॉन्सर्ट मध्ये आज आणि दॅट टू नन अदर दॅन हिमेश रेशमिया, द लेजेंड्स, द मिथ, जमानादी लेट्स रॉक. त्याच्या कॉन्सर्टला चाललो आपण रात्री. तर आजचा दिवस फुल पॅक, मजा येणार एकदम. अख्खं पुणे फिरणार. पूर्ण पुणे फिरणार. पहिले वाकड, तिकडं मग विमाननगर, मग विश्रांतवाडी, मग धानोरी, मग खराडी. असं पूर्ण पुण्याचा चक्कर होणार आहे. सो एक्सायटेड. इथला आपण आता वाइंड अप करू. ओके आम्ही आता रेडी होतो जरा आणि आपण भेटू खाली. खूप प्रोडक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह आणि बिझी डे असणार आहे. आणि बाकी जिथली काही प्रॉपर्टी आहेत ते मी तुम्हाला आता लगेच दाखवून देतो. ठीक आहे. ते भाई ते इन्फिनिटी पूल आहे. इथून पूर्ण तो नदीचा व्ह्यू आहे. इथं हा बेबी पूल आहे आणि इथं रेंडांसाठी पण सिस्टम आहे. पण एवढी थंडी आहे आणि इच्छा तर खूप आहे माझी आणि स्नोईची. टॉवेल हा मग तिथं अशा पूल मधून आले की मग इथं बसून. इथं कशा बसायच्या शोने. शो ओलं आहे ग सगळं ओलं आहे ग. पण खूप थंडी आहे. थंडी असल्यामुळे अंदर जाण्याची आता आपल्याला थोडं तेवढी हिंमत नाही आहे आपल्यामध्ये अजून. मी बिग बॉय. हा मी याच्यात जाणार आणि तू तिकडे बेबी आहे ना, मग तिकडे बेबी पूल मध्ये जाणार. ओके चल आपण आता पुढे जाऊ. चल हा चल ग इथं बडबडच संपत नाही. चला काल आपण तिथे गेलो होतो बोटिंग साठी. इथं खाली पूर्ण पायवाट होती. आता सकाळी एवढं पाणी आता वाढलंय नदीचं की ते पूर्ण बुडून गेलंय. हे बघ मी तुम्हाला जकुझी दाखवली, म्हणजे जी आपली रूम आहे. चल बेटा इकडं नाही आपली रूम जी दाखवली तुम्हाला, दॅट इज लाईक दी एकदम टॉप रूम. त्यांच्याकडे टेंट्स पण आहेत, टेंट्सवाले रूम पण आहेत. तर असे 4 आणि 4 8 टेंट्सवाले रूम आहेत. जर तुम्हाला असं कॅम्पिंगवाला फील घ्यायचं असेल तर टेंट पण घेऊ शकता. वाव रन 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 रन. ब्रेकफास्ट पण खूप छान आहे. इडली आणि मेदूवडा घेतला. लाईव्ह काउंटर, ऑमलेट, उत्तप्पा, डोसा, पुरी भाजी पण आहे. चहा, कॉफी, फ्रूट्स, ज्युसेस, मिल्कशेक हा. आणि हे काय ब्रेड बटर पेन. आणि मेन म्हणजे ना गरम आणि टेस्टी. हे बघा ही आहे त्यांची ऍक्च्युली सेकंड कॅटेगरी रूम, सेरेनिटी. ठीक आहे. आपली जी वरची ती जकुझी आपल्या एक्झॅक्ट खाली सेरेनिटी वाली आहे आणि ती एक टेंट. ठीक आहे. तर याच्यात पण आय गेस खूप छान आहे, डिसेंट आहे, मस्त. बाथरूम याला डायरेक्ट नदीच्या समोरच. आणि इथून तुम्ही बाहेर जर निघाले की डायरेक्ट रिव्हरचा ऍक्सेस आणि तर खाली सिटी. तुम्हाला जे पटत असतील त्या टाईपचे रूम्स तुम्ही चूज करू शकता. ऐसा आहे बबडीज. तर सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून होतो. खूप छान प्रॉपर्टी आहे. आम्हाला तर पर्सनली आवडली. मला आता ऍक्च्युली त्यांना आई बाबांना म्हणजे फॅमिलीला घेऊन एकदा यायचं. ते पण जर मान्सून जो असेल ना, मान्सूनमध्ये मला वाटतं ही प्रॉपर्टी विल बी अमेझिंग. आता जेवढं सुंदर वाटतंय तेव्हा ते अजून जास्तच मजा येईल. बाय द वे आता आपला चेकआउटचा टाइम होऊन गेला आहे. कारण की जसं आधी सांगितलं की आज खूप ऍक्शन पॅक फुल बिझी डे असणार आहे. आता आपण निघूया पुण्याच्या दिशेने आणि पोचूया घरी. आईला पण खूप बोर झालं असेल बिचारीला. अशी अजून कुठली प्रॉपर्टी आम्ही एक्सप्लोर करायला पाहिजे पुण्यातली, मुळशी, लोणावळा, ते काय असेल तर तेही तुम्ही सजेस्ट करा की बाबा, किंवा तुम्ही गेले असतील आणि तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता की दादा आम्ही इथे गेलो होतो आणि वी हॅड फन, खूप मजा आली, तर ते तुम्ही मेन्शन करा. विल ट्राय टू कवर दॅट प्रॉपर्टी मे बी इन द नेक्स्ट वीडियो. नॉट इमीडिएट नेक्स्ट वीडियो, पण जो अपन प्लान बने तेव्हा. चलो भाई लोग, जाने का टाइम हो गया. दुल्हन की विदाई का वक्त आ गया है. चलो गली. इस बार मैं घर जाने में एक्साइटेड हूँ. हा ठिकाणी जायचं आम्हाला. आईस्क्रीम खायला जायचंय आणि इमेज रम्या. स्नोई कशासाठी एक्साइटेड आहे? आईस्क्रीम खायला. चला चला, कुठं आईस्क्रीम खायला जात आहे ते तुम्हाला इंस्टाग्राम वरती समजेल. सो गो अँड फॉलो ऑन इंस्टाग्राम फॉर दॅट. चला 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 चला, द्या ना बाय बाय म्हणून दे. बाय करून द्या ना. बाय करून बाय. सबस्क्राईब.
लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट आणि हाईप पण करून द्या. हा आणि कसं हे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगून द्या. यू एन्जॉयड ना? वन्स अगेन वन लास्ट टाइम हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. 6 साल बेमिसाल, अजून तर लाईफ टाइम काढायचं आहे. येस येस. ठीक आहे, चलो बाय बबडीज. चला व्हिडिओ अपलोड करा.